प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या मिडवीक फ्रायडे भक्तीमध्ये बायबल स्टडीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। आज फ्रायडे शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2020। प्रियांनो, सर्वात प्रथम आम्ही साक्ष ऐकणार आहोत आणि त्यानंतर आम्ही बायबल स्टडीकडे जाणार आहोत। प्रार्थना करूया। प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आज तू आम्हाला बायबल स्टडी दिलास, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो बापा। आजची साक्ष आम्हासाठी आशीर्वादित कर, आजचा बायबल स्टडी आशीर्वादित कर, आजची ही वेळ आम्हासाठी आशीर्वादाची कर आणि प्रभू केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे। सर्व मीडिया टीमसाठी आम्ही तुझे आभार मानतो, ज्यांच्याद्वारे प्रभू हे संदेश, हे वचन, हा बायबल स्टडी आम्हापर्यंत येऊन पोहोचत आहे। त्यांना अधिक आणि अधिक आशीर्वाद दे। धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन। याहो प्रियजन, याहो जाओ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती करून मनी, सुंदर गायन गावतनी। याहो प्रियजन, याहो जाओ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती करून मनी, सुंदर गायन गावतनी। विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मन जीवित रे। घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू। घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू। विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मन जीवित रे। विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मन जीवित रे। सर्वात प्रथम आम्ही साक्ष ऐकणार आहोत आणि त्यानंतर आम्ही बायबल स्टडीकडे जाणार आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांस सलाम। आज मी माधवी चार्लस नवगिरे, राहणार मिरज, आपणा पुढे माझी आई हेमलता श्रीकांत चव्हाण हिच्या अमूल्य जीवनाबद्दल साक्ष देण्यासाठी आज आलेली आहे। आणि ही साक्ष देण्याची संधी आपल्या मंडळीचे पाळकसाहेब रेव्हरंड जाधव, तसेच आपले
पास्टेट कमिटी आणि आपण सर्वांनी मला ही संधी दिली याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. माझी मम्मीचा जन्म 6 ऑगस्ट 1948 साली झाला होता. तिचे आजोबा पाळक होते, त्यामुळे धार्मिक वातावरणात ती वाढलेली होती. तसंच ती एक आदर्श पत्नी होती, कारण जीवनाच्या सर्व उतार चढावामध्ये माझ्या पप्पांना तिने चांगल्या रीतीने साथ दिली होती. आणि नीतिसूत्राच्या 31व्या अध्यायामध्ये ज्या सद्गुणी स्त्रीचे वर्णन केलेले आहे, या सद्गुणी स्त्रीचे सर्व गुण माझ्या मम्मीच्या अंगी होते. तसंच ती एक उत्तम सुवार्तिक होती, कारण मला आठवते आम्ही वडगाव या ठिकाणी राहत होतो आणि आमच्या गावामध्ये चर्च नव्हतं, तर आम्हाला चर्चला तळेगावला जावं लागायचं. आणि अशा वेळी आमच्या गावामध्ये अनेक फॅमिलीज होत्या की त्यांना दर रविवारी जमायचं नाही. तर मम्मीनी त्या पाळकसाहेबांबरोबर बोलून आठवड्यातनं एक दिवस ठरवून रेव्हरंड हिवाळे त्यावेळेस पाळकसाहेब होते आणि ते दर मंगळवारी आमच्या घरी यायचे आणि आमच्या घरात प्रार्थना होत असे. आणि अशा वेळी यावेळी ती सर्व फॅमिलीजना बोलवायची, इतर जे हिंदू होते प्रार्थनेसाठी सर्वांना ती घरी बोलवायची आणि आमच्या घरी प्रार्थना चालायची. त्यानंतर माझ्या पप्पांच्या कामानिमित्त अनेक ठिकाणी बदली व्हायची. या गावातून त्या गावात वेगवेगळ्या शहरात आम्ही जायचो आणि प्रत्येक शहरात जणू काही त्या अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये साक्ष देण्याची किंवा ख्रिस्ती विश्वास दाखवण्याची तिला संधी मिळायची. आणि या संधीचा ती पुरेपूर फायदा घ्यायची आणि येशूचं नाव ती इतरांना नेहमी सांगायची. नंतर ती आमची एक स्पिरिच्युअल टीचर होती, कारण आम्हा 4 भावंडांना आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा वचनामध्ये तिने वाढवलं होतं. विश्वास जो आमच्यामध्ये तिने निर्माण केला आणि प्रार्थनेचं जीवन जे आम्हाला तिने शिकवलं, ते आज तगायत आम्ही सर्व भावंडे आम्ही या प्रार्थनेत आहोत, विश्वासात चालत आहोत आणि आमच्या लेकरांना देखील आम्ही या प्रार्थनेमध्ये वाढवत आहोत. आता तिच्या सफरिंगबद्दल मी थोडं तुम्हाला सांगू इच्छिते, कारण जेव्हा आपण चांगला असतो, आपल्याला काही त्रास नसतो, आजार नसतो, त्यावेळेस आपण खूप देवाची स्तुती, बायबल वाचणं, गाणे म्हणणं अगदी सर्व काही सहज करून जातो. परंतु वेदनेमध्ये असताना, असह्य वेदनेमध्ये, त्रासामध्ये असताना देखील बायबल वाचन करणं आणि देवाची स्तोत्रे म्हणणं, गाणे म्हणणे हे सर्व मी माझ्या मम्मीमध्ये बघितले. आणि तिचा ब्रेस्ट कॅन्सर हा डायग्नोसिस 2012 झाला होता आणि माझ्याकडेच इथे मिरजमध्ये आम्ही तिचं ऑपरेशन केलं होतं. यावेळी देखील हाय रिस्क कन्सल्ट आमच्याकडून डॉक्टरांनी घेतली होती, कारण ती डायबेटिक होती, तसंच हायपरटेन्शन तिला होतं आणि हे अशा प्रकारचे ऑपरेशन करणं थोडं रिस्की असतं. परंतु देवाची कृपा तिच्यावर एवढी होती की आणि विश्वासात ती एवढी खंबीर होती की हे एवढं मोठं ऑपरेशन देखील अगदी सहजरित्या ती सहन करू शकली. आणि ऑपरेशनच्या अगदी 5व्या दिवशीच मी तिला घरी घेऊन आली, कारण त्यावेळी मी मिशन आमच्या बॉनलेस हॉस्पिटलमध्ये कॉलेज ऑफ नर्सिंगला ट्युटरचे काम करत होते आणि डॉक्टर मला म्हणाले, तू घरी घेऊन जा आणि तिची तू घरी व्यवस्थित काळजी घेऊ शकशील. आणि अशा प्रकारे डॉक्टरने तिला माझ्याबरोबर घरी पाठवलं. 9व्या दिवशी पुन्हा जेव्हा टाके काढायला जायचं होतं, त्या दिवशी तर ती एवढी बरी झाली होती की माझ्याबरोबर चालत ती हॉस्पिटलमध्ये आली, कारण आम्ही कॅम्पसमध्येच राहत होतो हॉस्पिटलच्या. आणि ती चालत माझ्याबरोबर आली. टाके व्यवस्थित अगदी सुकलेले निघाले आणि काहीही तिला त्रास झाला नाही. आणि जेव्हा मी बघितलं, इतर पेशंट्स जेव्हा असे बघतो आपण, तेव्हा कितीतरी दिवस बिछाण्यात पडून असतात, त्रास होत असतो, परंतु मम्मीकडे जेव्हा मी बघायची तेव्हा काही नाही, अगदी व्यवस्थित ती त्या ऑपरेशनमधून बाहेर आली आणि व्यवस्थित ती 1 महिन्यात अगदी पूर्ण बरी झाली होती आणि काहीच तिला त्रास होत नव्हता. तर एवढी अफाट अशी सहनशक्ती देवबापाने तिला दिली होती, कारण ती देवाच्या विश्वासात चालत होती. आणि यातून खरंच आपणा सर्वांना आणि आम्हाला शिकायला मिळालं की, आणि आपल्यालाही शिकण्याची गरज आहे की, देवाच्या हाती जर आपण स्वतःला समर्पित केलं तर परिस्थिती कशीही असो किंवा आजारपण कुठलंही असो, कुठलंही संकट असो, देव प्रत्येक ठिकाणी देवाच्या संरक्षणाचा हात आपल्यावर असतो.
त्यानंतर 2016मध्ये पुन्हा या कॅन्सरच्या गाठी तिच्या शरीरामध्ये दिसून आल्या आणि पुन्हा तिला या ठिकाणी इथं मिरजमध्ये आणलं. डॉक्टरांनी सर्व इन्व्हेस्टिगेशन करून वगैरे सांगितलं की रेडिएशन द्यावे लागणार म्हणून. आणि त्यावेळी मी इथं नव्हते इंडियामध्ये, कारण मी कतार या ठिकाणी मला जॉब अपॉर्च्युनिटी मिळाल्यामुळे मी तिकडे गेले होते. आणि जेव्हा मग मला सांगण्यात आलं, मला फार काळजी वाटली. मी डॉक्टरांशी वगैरे बोलले, कारण रेडिएशन काय आहे आणि पुढं त्याचे कसे दुष्परिणाम होतात आणि कितपत ते पेशंट सहन करू शकतात, आणि जेवढे सांगितलेले रेडिएशन्स असतात ते पूर्ण होईपर्यंत ते पोचतही नाहीत. काही पेशंट मध्येच ते गेलेले असतात. आणि हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहून मी अतिशय काळजीत होते. परंतु रोज तिचे रेडिएशन इथं सुरू होते आणि रोज मी फोन करायची, व्हिडिओ कॉल करायची, तिला बघायची, आणि असं काहीही मला त्याच्यात दिसायचं नाही की तिला काही त्रास होतोय किंवा तिच्यावर काही त्या रेडिएशनचा परिणाम झाला आहे. अगदी व्यवस्थित ती उलट मलाच म्हणायची, तू काय काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे म्हणून. आणि हे 25 रेडिएशन तिने कंप्लीट केले आणि तिला काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित अगदी. तर खरंच प्रार्थनामय जीवन आणि हे इतकं महत्त्वाचं. तेव्हा मी आश्चर्य केलं की कशा प्रकारे ही 25 रेडिएशन सहन करून अगदी व्यवस्थित राहिली, काही तिला त्रास झाला नाही. आणि देवाने खरंच तिची काळजी घेतली आणि ती त्यातून बरी झाली. त्यानंतर मात्र 2019मध्ये तिच्या या आजाराची सिव्हिअरिटी जास्तच वाढली आणि 2018मध्येच मी तिकडचा जॉब रिझाईन करून आली होती. आणि जेव्हा तिला परत घेऊन यायचा प्रयत्न केला इकडं, त्यावेळेस मात्र ती यावेळेस तयार झाली नाही आणि आता नको मला, आणि काही ट्रीटमेंट करायची तिची यावेळी तयारी नव्हती. त्यामुळे दादाने तिला पुण्यातच दाखवून तिथंच डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली होती. ओरल किमोथेरपी ड्रग्स तिला सुरू होते आणि ॲक्झिलामध्ये तिला एक जखम देखील झाली होती आणि ड्रेसिंग वगैरे अगदी सुरू होतं व्यवस्थित. आणि यातच मी मार्चमध्ये तिला पाहण्यासाठी म्हणून आले होते तिथं पुण्याला. जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा ती जरा मला फारच वीक वाटली आणि मी तिला म्हटलं की थोडे दिवसासाठी फक्त माझ्याकडं चल, कारण तुला खूप विकनेस आला आहे आणि थोड्या दिवसांनी जेव्हा तुला नको वाटेल तेव्हा मी तुला परत आणून सोडते पुण्याला. आणि कशीबशी ती तयार झाली आणि आम्ही 1 मार्चला इकडे आलो. आणि त्यानंतर बघितलं तर 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं अचानकच. आणि देवाचे एवढे आभार मानले आम्ही सर्वांनी की ते सर्व सुरू होण्याच्या आधी, सगळं बंद होण्याच्या आधीच ती माझ्याजवळ सुरक्षित देवाने तिला आणून ठेवलं. कारण त्यानंतर ड्रेसिंगलाही कोणी येऊ शकलं नसतं आणि फार तिचे हाल झाले असते. आणि खरंच देवाने तिला माझ्याकडे आणलं. इथं ती माझ्याजवळ सुरक्षित होती आणि डॉक्टरांना जरी ती नाही म्हणत होती दाखवायला, पण मी फोनवरच आमच्याकडचे सर्जन जे आहेत मोठे, डॉक्टर मोजेस इंगटी, त्यांच्याकडे मी तिची फोनवरच त्यांना विचारून वगैरे ट्रीटमेंट तिची मी चालू ठेवली होती. आणि या सर्व ह्याच्यामध्ये ती फक्त एवढंच म्हणायची की मला आता काहीही झालं तरी तू दवाखान्यात तेवढं नेऊ नकोस, आता माझं सगळं संपलं आहे आणि मी देवाला सांगितलं आहे की मला तू कधीही घेऊन जा आणि मी तयार आहे म्हणून. आणि कुठलीच इच्छा काही माझी बाकी राहिली नाही म्हणायची. मी अगदी तृप्त आहे म्हणायची आणि काही काळजी करू नको, मला घरातच ठेव म्हणायची. आणि वाईट वाटायचं, परंतु परत मी तिला दिलासा देऊन कसं बसं आमचं चालू होतं. अशातच एकदा जूनमध्ये काय झालं की तिला जी तिची जखम होती त्याच्यातून अचानक खूप ब्लिडिंग झालं. ब्लिडिंग म्हणजे अगदी प्रोफ्यूज ब्लिडिंग तिचं सुरू होतं आणि ती उभी राहून अगदी मला दाखवायला आली की बघ काय झालं आहे म्हणून. आणि मी इतकी घाबरले. मी तिला बिछाण्यावर पुन्हा झोपवलं, काढलं वगैरे, त्या ब्लिडर कुठं आहे ते चेक करून ते जखमेवर तिला प्रेशर बँडेज देऊन ठेवलं आणि डॉक्टरांना पटकन फोन केला. आणि हे एवढे मोठे सर्जन आहेत आमचे, डॉक्टर मोजेस इंगटी, माझ्या घराच्या शेजारीच राहतात तिथे. आणि मी फोन केल्या सकाळी 7 वाजता ते 5 मिनटात डॉक्टर देखील लगेच घरी आले आणि त्यांनी बघितलं आणि म्हणाले की आता मात्र तिला दवाखान्यात तुला न्यायला पाहिजे. परंतु पुन्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर प्लीज मी घरातच तिला मॅनेज करते आणि
तुम्ही फक्त लिहून द्या. त्याने लिहून दिलेली सगळं ट्रीटमेंट इंजेक्शन्स आम्ही आणले. माझा मुलगा पण मेल नर्स असल्यामुळे आम्ही लवकर तिला सर्व ट्रीटमेंट वगैरे दिलं, इंजेक्शन्स दिले. एक अर्ध्या तासात ती सेटल झाली आणि आम्हीच घाबरलो होतो की काय होतं आहे, तुला चक्कर येते का, BP तिचं डाऊन झालं का. काहीही झालं नव्हतं. BP तिचं नॉर्मल होतं, शुगर तिची नॉर्मल होती, तिला चक्कर येत नव्हती किंवा ती पेलही दिसत नव्हती. आणि आश्चर्यच मानायला पाहिजे की हे एवढं ब्लिडिंग होऊन देखील ती एकदम व्यवस्थित होती आणि तिला काही त्रास झाला नाही. आणि खरंच मला अशा वेळेस आठवलं की जेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये येशूला जेव्हा त्रास झाला, ते जेव्हा वधस्तंभावर द्यायचं होतं आणि त्यावेळेस जसं प्रार्थना करत होता येशू ख्रिस्त आणि त्याला देवबापाने कृपा पुरवली आणि देवदूतांनी येऊन त्याला येशू ख्रिस्ताला शक्ती दिली. आणि मला तेच दृश्य दिसत होतं की देवदूत खरोखर तिला येऊन शक्ती पुरवत होते की काय. कारण एवढं एवढं होऊन ती उठून बसली. नंतर नाश्ता केला तिने, आमलेट चपाती वगैरे खाऊन अगदी व्यवस्थित पुन्हा बायबल वाचन तिचं सुरू. म्हणजे मी दिवसभर थरकाप होत होता माझ्या शरीराचा, अक्षरशः पाल्पिटेशन मलाच होत होतं. डॉक्टरने देखील 4 फोन केले की कशी आहे ती. आणि प्रत्येक वेळेस मी सांगायची, डॉक्टर काय नाही, ती बसली आहे, बायबल वाचती आहे, व्यवस्थित आहे. आणि डॉक्टर देखील आश्चर्यचकित होते की असं एवढा त्रास होऊन ती एकदम व्यवस्थित कशी आहे म्हणून. खरोखर देव तिला शक्ती पुरवत होता आणि देवच तिच्या बरोबर होता. आणि नंतर मात्र तिच्या खूप आग्रहामुळं मी तिला जुलैमध्ये तिला पुण्यात नेऊन सोडलं तिला. आणि 5 ऑगस्ट रोजी महिला मंडळ वगैरे तिने अटेंड केलं सगळं. आणि मग नंतर तिला त्रास व्हायला लागला, घाम यायला लागला आणि तिला पाठीत दुखायला लागलं, त्रास व्हायला लागला. म्हणून मग पप्पांना ती म्हणाले की खाली झोपवा म्हणून. मला सगळं हे करून अटेंड वगैरे केलं तिने महिला मंडळ आणि झोपवा म्हटल्यावर तिला खाली झोपवलं आणि तशी ती तिथेच झोपी गेली. आणि खरंच जर तिच्या जीवनाबद्दल जर बघितलं तर 8 वर्ष ती या कॅन्सरच्या आजारामध्ये ती झुंज देत होती. कितीतरी वेळा असं झालं की मेडिकली दृष्ट्या जर बघितलं तर ती आता जगणार नाही असं झालं होतं. परंतु देवाची कृपा तिच्यावर एवढी होती आणि विश्वासात ती खंबीर असल्यामुळं या आजारावर देखील, या वेदनांवर देखील ती मात करू शकली. आणि विशेष म्हणजे किती वेदना असल्या तरी तिचं ते बायबल वाचन तिने कधी बंद केलं नाही. 53 वेळा टोटल तिने बायबल वाचन केलं आणि 54व्या वेळी ती वाचत होती. आणि ज्या दिवशी ती गेली त्या दिवशी त्या दिवसाचे 10 अध्याय वाचून पूर्ण झाले होते. आणि एज्रा या पुस्तकापर्यंत इथपर्यंत ती वाचत आली होती. आणि देवाने तिला एवढं आशीर्वादित केलं होतं की तिची 4थी पिढी त्यांनी बघितली होती. म्हणजे ती पणजी होण्याचा मान, आशीर्वाद देवाने तिला दिला होता. ती केवळ तिकडच्या चर्चची मेंबर होती असं नाही, तर 6 वर्ष मी इथं नव्हते आणि माझ्या गैरहजेरीमध्ये ती आमच्या चर्चमध्ये पण अगदी ॲक्टिव्ह मेंबर होती. आणि माझ्या क्वायरला देखील तिने बरेच नवीन गाणे शिकवले होते. आणि माझ्या मैत्रिणी देखील मला नेहमी म्हणायच्या की तू नाही आहेस हे आम्हाला जाणवतच नाही, कारण तुझी मम्मी सतत आमच्याबरोबर असते. आणि अशा तऱ्हेने देवाला आवडेल आणि देवाला मान्य होईल असंच जीवन माझी मम्मी जगली. आणि आपल्या जीवनाची धाव तिने त्यानंतर संपवली. विश्वास तिने राखला. आणि आमची सर्वांची खात्री आहे की जो जीवनी मुकुट देवबापाने तिच्यासाठी ठेवला आहे तो मुकुट तिला नक्कीच देव घालणार आहे. ती नसल्याची उणीव आम्हाला सतत भासत राहणार आहे. परंतु जे जीवन देवाला समर्पित जीवन ती जगली, ते तसं जीवन जगण्याचं तिने आम्हाला शिकवून गेली. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या चर्चचे पाळकसाहेब, आपण सर्व मंडळी, आपणा सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, आम्हाला धीर दिला आणि आमच्याबरोबर तुम्ही उभे राहिला सर्व, याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आमेन. देवी बापाला धन्यवाद. सुप्रियानो, आपण मिडवीक फ्रायडे च्या बायबल स्टडीमध्ये जात आहोत. आम्ही सुंदरशी साक्ष ऐकलेली आहे आणि देवबापाने आम्हाला त्याद्वारे
केलेलं आहे. आम्ही जगलो काय किंवा मेलो काय, आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आणि म्हणून प्रियांनो, संत पाऊल म्हणतो तेच खरं. मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. आज आमच्या प्रिय आंटी ख्रिस्तवासी मिसेस हेमलता चव्हाण तो लाभ घेण्यासाठी गेलेले आहेत. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत. देव बापा करो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना सांत्वन देव, आशीर्वाद देव आणि प्रभूमध्ये वाढण्याची अधिक कृपा, दया, अनुग्रह दे. देव बापाला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या मिडवीक फ्रायडे भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आज फ्रायडे शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2020 आणि देवबापाला ह्या बायबल स्टडीसाठी आम्ही गौरव आणि धन्यवाद देत आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, स्वर्ग हे तुझं सिंहासन आहे आणि पृथ्वी हे तुझं पादासन आहे. तुझी पाय ठेवण्याची जागा म्हणजे ही पृथ्वी. आणि ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येतात, त्या ठिकाणी प्रभू तू आपले पाय ठेवतोस आणि तुझ्या भक्तांना तुझ्या पाया पडून तुला नमन करण्याची संधी देतोस. हे आध्यात्मिक गोष्टी आहेत. प्रभू, आम्ही नतमस्तक होतो आणि बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणावर लोटांगण घेत आहोत. आज बापा परमेश्वरा, तुझ्या वचनामध्ये जो आवेश भरलेला आहे तो परमेश्वराचा आवेश आहे. आणि आम्हा ख्रिस्ती लोकांना परमेश्वराच्या आवेशाची गरज आहे. हे बापा, तो आवेश तू आम्हाला दे. त्या आवेशाने तू आम्हाला ग्रासून टाक. म्हणजे आमचं शरीर जे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ते आम्हाला स्वच्छ पवित्र करता येईल, शुद्ध करता येईल. त्यामध्ये भरलेला बाजार आम्हाला बाहेर घालवता येईल. त्यामध्ये असलेली लुटारूंची गुहा आम्हाला हकलून देता येईल. आणि ते देवाच्या गौरवासाठी असणार पवित्र मंदिर आम्हाला बनवता येईल. हे बापा, आज तू आमचा आत्मा, जीव, शरीर यांचा ताबा घे. बाहेर उठणारे सर्व आवाज, अडथळे, सैतानाच्या क्लुप्ती येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. आज मंडळीला आशीर्वादित कर. आज ऐकणाऱ्यांना आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तू तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या देवदूतांची छावणी ठेव, जेणेकरून बापा परमेश्वरा कोणताही रोग, आजार, मरी, महामरी त्यांच्या आसपास देखील येणार नाही. हे बापा, आज मिसेस माधवी चार्ल्स नवगिरे
मिरज यांनी आमच्या प्रिय आंटी ख्रिस्तवासी मिसेस हेमलता चव्हाण, ज्या तुझ्यामध्ये आता विसावा पावलेल्या आहेत, ख्रिस्ताबरोबर सुख लोकात आहेत, त्यांच्या इहलोकीची साक्ष हे बापा त्यांनी दिलेले आहे. त्या सर्व चव्हाण कुटुंबाला आशीर्वादित कर बाबा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. आणि आजपर्यंत ज्या प्रत्येक तुझ्या दासाने दासीने प्रभू तुझ्या पुढे आपली साक्ष जाहीर केलेली आहे, त्या सर्वांना देखील तू आशीर्वादित कर. तुम्ही माझे साक्षी व्हाल, ही साक्ष त्यांच्या जीवनात तू उभा केलीस. आणि अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आम्हाला बापा हे साक्षीचं जीवन जगायचं आहे. आम्हाला या साक्षी रूपी जीवनात टिकून ठेव. सहाय्य कर बापा, सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन अधीन आहोत. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. हे बापा, आजपर्यंत सहाय्य केलंस, कृपा केलीस, दया केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून दे आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आपण आपल्या आजच्या बायबल स्टडीकडे जात आहोत. आणि आजचा जो शास्त्रपाठ आहे तो आहे लूकऋष वर्तमान 22वा अध्याय 31 ते 34. लूकऋष वर्तमान 22वा अध्याय 31 ते 34. पेत्र आपणास नाकारील हे येशू आधीच सांगून ठेवतो. शिमोना, शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. तो त्याला म्हणाला, प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील. तोपर्यंत आज कोंबडा हरवणार नाही. देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियांनो, या दिवसांमध्ये जो विषय आम्ही पाहत आहोत तो विषय आहे मलखाचा कान बरा होणे. आणि मलखाचा कान दैहिक आवेशाने प्रेषित पेत्र, शिमोन पेत्र, आद्य प्रेषित, मंडळीचा आधार स्तंभ, याने छाटून टाकला. का? कारण त्याने त्याच्या प्रभूला, त्याच्या गुरुला धरण्याचा प्रयत्न केला. पेत्राला राग आला, क्रोध आला. त्याला तो मारूनच टाकणार होता, परंतु थोडस वाचलं आणि कानावर तो घाव गेला आणि कानच छाटला गेला. प्रभूने त्याला म्हटलं, पेत्रा, तलवार आपल्या म्यानात घाल. कारण तलवार धरणारे तलवारीनेच मरणार आहेत. तुम्हाला तलवार धरायची, ती वचनाची तलवार धरायची आहे. ही युद्धातली तलवार नाही,
त्यासाठी मी तुमची नेमणूक केलेली नाही. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर आमचं युद्ध हे त्या शैतानाबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर. त्याच्याबरोबर आहे. आणि आध्यात्मिक युद्ध जगिक दैहिक हातांनी जिंकली जात नाहीत. आध्यात्मिक युद्धे दैहिक हातांनी जिंकली जात नाहीत. आध्यात्मिक युद्ध जिंकण्यासाठी हवं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव, वचनाची तलवार. आणि एफिस 10 ते 18 मध्ये सांगितलेली सर्व शस्त्र सामुग्री प्रियानो, आज जर कुणी दैहिक युद्धाच्या विचारामध्ये गुरफटलेले असतील तर त्यांना हा इशारा प्रभू देत आहे, तुम्ही त्यातून स्वतःला परावृत्त करा. मी तुमचा ख्रिस्त आहे. मी कधीच हातात तलवार धरली नाही. प्रियानो, आम्हाला ख्रिस्ताचे अनुयायी व्हायचं आहे. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की शिमोन पेत्राचा दैहिक आवेश पण प्रभू येशू ख्रिस्ताला हवा होता सेनाधीश परमेश्वराचा आवेश. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या शिमोन पेत्राचा तो दैहिक आवेश घेतला आणि त्याला सेनाधीश परमेश्वराच्या आवेशामध्ये बदलून टाकलं. पुढे आम्ही पाहतो प्रभूला ते शक्य आहे, आम्हाला ते शक्य नाही. प्रभूला ते शक्य आहे आणि प्रभूला करू द्या. आणि आम्ही त्याच्यामध्ये पुष्कळ उदाहरणं पाहिली. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 5 उदाहरणं पाहिलेली आहेत. आज आम्ही 6वं उदाहरण पाहणार आहोत. आणि प्रियानो, त्यानंतर 7व्या उदाहरणाकडे आम्ही येणार आणि मग मलखाचा कान कसा वारा होतो आणि त्यातून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय शिकवत आहे हे आम्ही पाहणार आहोत. आणि प्रियानो, लक्षात घ्या, 6वं जो मुद्दा आहे या शिमोन पेत्राचा दैहिक आवेशाचा, तो आहे येशूला आपल्या एकनिष्ठतेची घोषणा करतो. मला तुरुंगात जावं लागलं, मला मरावं लागलं, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. दैहिक आवेश येशूच्या पुढे आपल्या एकनिष्ठतेची घोषणा करतो. प्रियानो, आम्ही चांगले आहोत. का आहोत चांगले? आम्ही चांगले आहोत म्हणून आम्ही चांगले नाहीत, तर आमचा चांगुलपणा हा आमचा नसून तो येशूचा आहे. आणि म्हणून आम्ही गौरव फक्त येशूचं केलं पाहिजे. आमच्यामध्ये प्रीतीचा आत्मा आहे, तो प्रीतीचा आत्मा आमचा आहे असं नव्हे, तर तो येशूचा प्रीतीचा आत्मा आहे. आम्ही एखाद्याला क्षमा करीत आहोत, तर आम्ही त्याला क्षमा केली असं नव्हे, तर येशूने आम्हाला क्षमा केली म्हणून आम्ही त्याला क्षमा करू शकलेले आहोत. सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त होत आहे, यासाठी की सर्व सन्मान गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला मिळावं. कारण राज्य, सामर्थ्य व गौरव त्याचा आहे. प्रियानो, आम्ही प्रभूच्या गौरवासाठी आहोत. शिमोन पेत्र 6व्या मुद्द्यामध्ये म्हणत आहे, येशूला आपल्या एकनिष्ठतेची घोषणा करतो. मला तुमच्याबरोबर तुरुंगात जावं लागलं, मारावं लागलं, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. प्रभू त्याला म्हणतो, तू आज मला 3 वेळेला नाकारशील तेव्हाच कोंबडा आरवे.
प्रियानो, प्रभूला आत्मविश्वासाचा ऐवजी हवा आहे आध्यात्मिक विश्वास, जो फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तापासूनच प्राप्त होतो, कारण तो विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे. आत्मविश्वासाऐवजी हवा आहे आध्यात्मिक विश्वास. प्रियानो, आत्मविश्वासाने केलेल्या गप्पा त्याला शेखी, बढाई, फुशारकी म्हणता येईल. परंतु जो विश्वास प्रभू येशू ख्रिस्तापासून येतो, जो आध्यात्मिक विश्वास आहे, तो आम्हाला नम्र, लीन, भग्न, अनुतप्त करतो. मी नव्हे प्रभू, तू. संत पाऊल म्हणतो, आम्हापासून काही होत नाही, सर्व काही तुझ्यापासून मिळत आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, सामर्थ्य देवाचं आहे, आमची ही संपत्ती तर मातीच्या भांड्यात आहे. आम्ही प्रभूच्या पुढे अशा फुशारक्या मारू शकतो का? प्रभू, तुझ्या कृपेने आणि दयेने प्रभू आजपर्यंत मी या ख्रिस्ती जीवनात टिकून आहे बापा. मी या चर्च मध्ये टिकून आहे. आज प्रभू, तुझ्या कृपेमुळे, दयेमुळे मी बायबल वाचू शकलो आहे. तुझ्या कृपेमुळेच आज मी प्रार्थना करू शकलेलो आहे. प्रभूची कृपा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त प्रेषित पावलाला म्हणाला, तुला माझी कृपाच पुरेशी आहे. प्रियानो, जर स्वतःच काही कर्तृत्व सांगायचं असेल तर त्याआधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने हे माझ्याद्वारे केला असं म्हणा. प्रभूच्या कृपेमुळे हे मी करू शकलो. गौरव ख्रिस्ताला. गाणं म्हणताना असं म्हणू नका, माझा आवाज किती भारी, माझं संगीत किती भारी. हे सर्व काही प्रभूपासून प्राप्त झालेलं आहे. ही प्रभूची कृपा आहे. संदेश दिल्यानंतर अपेक्षा करीत बसू नका कुणीतरी मला फोन करावा आणि म्हणावं किती सुंदर संदेश दिला. मनात हा भाव जरी उठला तरी लक्षात घ्या, प्रियानो, आम्ही कधी त्या गर्वाकडे आणि कधी त्या गर्विष्ठपणाकडे जाऊ काही सांगता येत नाही. सर्व गौरव देवाला द्या. संत पौल म्हणाला, त्यांनी माझ्यावरून माझ्या देवाचा गौरव केला. माझ्यावरून माझ्या देवाचा गौरव केला. आणि आम्हाला तेच म्हणायचं आहे प्रत्येक वेळेला. तुम्ही माझा गौरव करीत नाही तर माझ्यावरून माझ्या देवाचा गौरव करा. गौरव देवाला. राज्य, सामर्थ्य आणि गौरव प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आम्ही प्रार्थनेत नेहमीच म्हणतो,
आम्ही त्यालाच ते दिलं पाहिजे, त्यालाच दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही नेहमीच स्वतःची शेखी मिळवू नये किंवा आत्मविश्वासाने स्वतःच्या चांगुलपणाविषयी, स्वतःच्या सद्गुणांविषयी, स्वतःच्या आध्यात्मिकतेविषयी, स्वतःच्या ख्रिस्तित्वाविषयी फुशारकी मारू नये. प्रभूची कृपा आहे. जे आत्म्याने दीन ते धन्य. आम्हाला आत्म्याने दीन होण्याची गरज आहे प्रभूच्या पुढे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही विशेष प्रकारे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पेत्राने शिखी मारली, आत्मविश्वासाने बोलला, प्रभू सगळे सोडून जातील पण मी जाणार नाही, मी जाणार नाही प्रभू. आत्मविश्वास चांगला, परंतु कुठपर्यंत टिकतो? प्रभूने दाखवलं तुमचा आत्मविश्वास कुठपर्यंत टिकतो. सगळे सोडून जातील प्रभू, मी जाणार नाही तुमच्या बरोबर. मला तुरुंगात किंवा मरावं जरी लागलं तरी मी तयार आहे. अप्रत्यक्षरित्या पेत्र जणू हे म्हणत आहे, प्रभू हे सगळे सोडून जाऊ दे, मला फक्त एकट्यालाच राहू दे तुझ्याजवळ. प्रभूने लगेच त्याला सांगितलं, 3 वेळा तू नाकारणार आहेस. तेव्हाच कोंबडा आरवणार आहे. चिन्ह पण देऊन टाकलं. शेखी मारले ना प्रियानो, प्रभू आम्हाला त्याची कृपा देणार नाही आणि मग म्हणेल की पहा तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाने, तुम्हाला तुमच्या सामर्थ्याने काय करता येते. आणि लक्षात घ्या प्रियानो, ज्या विषयी आम्ही शेखी मारतो ना त्यातच आमचं पतन होतं. जे लोक म्हणतात ना मी कधीच खोटं बोलत नाही, लक्षात घ्या प्रियानो, सहज खोटं बोलून जात असतात. सहज. हा प्रभूचा नियम आहे, माझा नाही. जे लोक आपल्या आध्यात्मिकतेची शेखी मिरवत असतात प्रियानो, ते केव्हा दैहिकतेने वागतील काही सांगता येत नाही. देहासाठी पेरणी कराल तर देहापासून नाशाचे पीक आहे, परंतु आत्म्यासाठी पेरणी कराल तर आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक आहे. देह हा आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा हा देहाविरुद्ध आहे. फार सांभाळलं पाहिजे, फार सांभाळलं पाहिजे आम्ही स्वतःला. देव गर्विष्ठांचा विरोध करतो, लीनांवर कृपा करतो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पेत्राच्या द्वारे प्रभूने हे सांगितलेलं आहे, तुमचा दैहिक आवेश कधी आत्मविश्वासामध्ये बदलेल आणि तो आत्मविश्वास तुम्हाला कधी पतित करील काही सांगता येत नाही. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन. कवी म्हणत आहे, हे प्रभू आम्ही दीन आहोत, तुझ्या पुढे दीन आहोत आणि तुझ्या दया सागरातले आम्ही मीन आहोत. आम्ही एक छोटेसे मासे आहोत की जे मासे तुझ्या दया सागरामध्ये आम्ही विहार करीत आहोत.
मुक्त विहार करीत आहोत. प्रियानो, प्रभू पुढची ही दीनता, लीनता, नम्रता आम्ही धारण केली पाहिजे. आम्हाला ही समजली पाहिजे आणि आम्ही प्रभूला गौरव दिले पाहिजे. लीनतेचं, नम्रतेचं उदाहरणच घेऊ लागलो तर शास्त्रांच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की गिदोनाने मिद्यानी लोकांचा पराभव केला, मिद्यानी राजांचा पराभव केला आणि मग पराभव करून आल्यानंतर इस्रायल लोक त्याला म्हणत आहेत. तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले, तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यानांच्या तावडीतून सोडविले आहे. गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही, परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवी. शास्त्रे 8:22-23. फार मोठ्या सैन्यांचा पराभव केला, फार मोठ्या राजांचा पराभव केला, युद्ध जिंकलं गिदोनाने एकट्याने. परंतु त्याला माहिती होतं, मी तर भित्रा द्राक्षकुंड गावाचं खळ करणारा. तो दूत मला म्हणाला, हे बलवान वीरा, तू आपल्या शक्तीचा उपयोग कर. गिदोनाला माहिती होतं, आमच्यावर अधिकार गाजव. इस्रायल लोक म्हणत आहे, 12 वंशाचे लोक म्हणत आहेत. तो म्हणतो, मी गाजवणार नाही, माझा मुलगाही गाजवणार नाही, परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवी. प्रियानो, ख्रिस्तासाठी युद्ध जिंकल्यानंतर, ख्रिस्तासाठी पराक्रम, महापराक्रम केल्यानंतर, ख्रिस्तासाठी काही केल्यानंतर आमच्या जवळ ही म्हणण्याची लीनता आणि नम्रता हवी आहे. शेखी मिरवू नका, हुशारकी मारू नका. पवित्र शास्त्र ठाई 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 आम्हाला सांगत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तर सांगितलेलं आहे की तुम्ही बालकासारखे नम्र झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. बालकासारखे नम्र. आणि म्हणून आम्ही बालकांची नम्रता नीट तपासून पाहिली पाहिजे आणि शिकली पाहिजे. प्रियानो, आम्हाला दाविदाचं उदाहरण पहा. दावीद अखंड इस्रायलाचा राजा, देवाच्या मनासारखा राजा दावीद. फार हे उदाहरण मला आवडतं. दाविदाने कितीतरी युद्धे जिंकली. इस्रायल राष्ट्राचा प्रसार केला, विस्तार केला. दाविदाच्या नावाची दहशत सर्व राजांना पडलेली होती. एवढा थोर राजा, एवढा महान राजा, धनवान, बलवान, ज्ञानी. परंतु परमेश्वर देवापुढे येताना तो काय म्हणत आहे पहा. पहिले इतिहास 29वा अध्याय आणि 10व्या वचनापासून पुढे. पहिले इतिहास 29वा अध्याय आणि 10व्या वचनापासून पुढे. दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. सर्व मंडळी देखत, आम्ही सर्वांच्या देखत
परमेश्वराचा धन्यवाद करू शकतो का? परमेश्वराची साक्ष देऊ शकतो का? सर्व गौरव, मान, महिमा आम्ही परमेश्वराला देऊ शकतो का? आमच्या आध्यात्मिकताचा श्रेय, आमच्या पावित्र्याचं श्रेय, आमच्या चांगुलपणाचं श्रेय, आमच्या सत्कृत्यांचं श्रेय, आमच्या सौंदर्याचं श्रेय, आमच्या वस्त्रांचं श्रेय, आमच्या खाण्याचं, आमच्या घराचं श्रेय आम्ही परमेश्वराला देऊ शकतो का? आणि तेही सर्व मंडळी देखत. दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व का धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. माझं काहीच नाही बापा, तुझंच आहे सगळं, सगळं काही तुझंच. तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्या हाती आहे. लोकास थोर करणे व सर्वात सामर्थ्य देणे हे तुझ्या हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आम्हास या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावी असा मी कोण व माझे लोक तरी कोण. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे तुझ्या समोर उपरी व परदेशी आहोत. या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात, आमची काही शाश्वती नाही. प्रियांनो, किती शिकावं हो याच्यापासून. देवाचा आत्मा आम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. क्षणाक्षणाला आमच्या डोक्यात, आमच्या मनात शेखी, बढाई, फुशारकी, मी मिळवलं, मी केलं, माझं, हे विचार असतात. परंतु प्रियांनो, स्वतःवरचा विश्वास जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित होत नाही, तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तापासून येणारा विश्वास मिळत नाही. आणि चमत्कार फक्त विश्वासाने होता. पवित्र आत्मा फक्त विश्वासाने मिळतो. अद्भुत कृत्ये फक्त विश्वासाने होता. विश्वासानेच आम्हाला देवाच्या पुढे लीन, नम्र, लीन, भग्न, अनुतप्त होता येतं. आणि म्हणून प्रियांनो, आज पुन्हा एकदा आम्हाला पेत्राचा तो दही काव्य सांगत आहे, आत्मविश्वास काही कामाचा नाही. समर्पित करा प्रभूला, तो नवा विश्वास देईल तुम्हाला. त्याला आध्यात्मिक विश्वास म्हटलेला आहे. आणि मग पहा, परमेश्वराचा, सेनाधीश परमेश्वराचा आवेश तुमच्यामध्ये उसळी मारील आणि सर्व काही सिद्धीस नेईल. देव बापाला आम्ही हवे आहोत. पेत्राप्रमाणेच आम्ही देखील केव्हा केव्हा जो आमचा प्रभू सौम्य व लीन, त्याच्या पुढे आपल्या एकनिष्ठतेची हमी भरत असतो.
आत्मविश्वासाच्या जोरावर, दैहिक आवेशाच्या जोरावर, प्रभू मला एवढ्या आजारातून बरं कर. प्रभू तेथून पुढे फक्त मी तुझीच सेवा करी. स्वतःवरच्या विश्वासाने आम्ही प्रभूला हे कमिटमेंट देतो. प्रभू मला आरोग्य दे. प्रभू मला ह्या प्रश्नातून, अडचणीतून सोडव. प्रभू मला नोकरी दे. प्रभू मी तुझीच सेवा करेल तिथून पुढे. आणि आजार बरा झाला की मग लोक काय म्हणतात माहिती का, अमक्या अमक्या डॉक्टरने मला बरं केलं आहे. बरं झालं त्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो. डॉक्टरने सांगितलं 2 मिनिट उशीर झाला असता, 3ऱ्या मिनिटाला तुम्ही कुठं असता माहिती नाही. प्रियानो, किती सहज आम्हाला वाटतं ना. केव्हा केव्हा आम्ही म्हणतो, आम्ही भरतो, प्रभू मला नोकरी दे, प्रामाणिकपणे मी माझा दशमांश तुला दे. प्रभू देतो नोकरी, देतो, परंतु आम्ही दशमांश देत नाही. मग आम्ही प्रभूला म्हणतो, प्रभू आता प्रमोशन दे, पगार वाढव, दशमांश देतो. आम्ही चर्चला जात नाही, दशमांश देत नाही. प्रमोशन आणि पगार वाढल्यानंतर आम्ही कुठं जातो आमचं आम्हालाच माहिती आहे. माणसाचे खिसे रिकामे झाल्याशिवाय त्याला ख्रिस्त दिसत नाही असं एकाने म्हटलं होतं. खिसे रिकामे झाल्याशिवाय ख्रिस्त दिसत नाही. प्रेम असं म्हणण्याऐवजी आम्ही म्हणू शकतो, हे प्रभू मला कृपा दे की तेथून पुढचं जीवन मी तुला समर्पित होऊ शकेल. मला कृपा दे की तुझं जे आहे ते मी तुला देऊ शकेल. मला कृपा दे की तेथून पुढे मी तुझ्याशी प्रामाणिक, विश्वासू, एकनिष्ठ राहील. मला कृपा दे की जसा माझा पिता पवित्र आहे तसा मी पवित्र होऊ शकेल. मला कृपा दे प्रभू, मला कृपा दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त वाढला. त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे लूक 2:52 मध्ये की प्रभू श्री ख्रिस्त हा ज्ञानाने, शरीराने, देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला. कृपेत वाढत गेला. आम्हाला कृपेचं मोल आणि महत्व कळालेलं आहे का? आम्हाला असं वाटतं की मी माझ्या आत्मविश्वासावर, मी माझ्या दैहिक बळावर, दैहिक आवेशावर, मी माझ्या बुद्धीच्या जोरावर, माझ्या जवळ असलेल्या मनुष्यबळावर मी सहज काही करून जाईल. नव्हे, देवाची कृपा, देवाची कृपा. आणि पेत्र आज आम्हाला ते सांगत आहे, देवाच्या कृपेवर अवलंबून राहा, स्वतःच्या आत्मविश्वासावर नव्हे. प्रभू सर्व सोडून गेले तरी मी तुला सोडून जाणार नाही. तुझ्या बरोबर मला तुरुंगात जावं लागलं, मला मारावं लागलं तरी सुद्धा मी तुला सोडून जाणार नाही.
प्रभू म्हणतो, आज तू 3 वेळा मला नाकारशील, तेव्हाच कोंबडा आरवेल. मी म्हणणारे प्रभूच्या पुढे पतन पावलेले आहेत, कारण त्यांनी प्रभूच्या कृपेचा अनादर केलेला आहे. नियमशास्त्र का पाळू शकले नाही इस्रायल लोक? का पाळू शकले नाहीत? कारण त्यांना असं वाटलं की आम्ही स्वतः नियमशास्त्र पाळू शकू. नव्हे, आम्ही नियमशास्त्र पाळू शकू. नियमशास्त्र हे आध्यात्मिक स्वरूपाचं आहे आणि मनुष्य तर दैहिक पापाला विकलेला, तो कसं काय पूर्ण करू शकेल? संत पाऊल म्हणतो, आणि म्हणून ते पूर्ण करू शकले नाही. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या कृपेत वाढत गेला, म्हणून तो नियमशास्त्र पूर्ण करू शकला. प्रियनो, आज आम्ही प्रभूला समर्पित होऊया. शेखी फुशारकी बढाई मारण्याऐवजी आम्ही लीन नम्र होऊया. दैहिक आवेशापेक्षा, आत्मविश्वासापेक्षा प्रियनो, आम्हाला गरज आहे सेनाधीश परमेश्वराच्या आवेशाची. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आजचा बायबल स्टडी तू आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला नम्र कर, लीन कर बापा, लीन कर. आम्हाला ख्रिस्ताची चित्तवृत्ती दे. आमच्यामधून दैहिक आवेश काढून टाक, आमच्यामधून फुशारकी बढाई काढून टाक, आमच्यामधून तो आत्मविश्वास काढून टाक. आम्हाला ख्रिस्तावरील विश्वास, आध्यात्मिक विश्वास दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्वकाळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सोहा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.